मित्रांनो, ऑटोमॅटिक गाडी चालवताना होणाऱ्या कॉमन मिस्टेक्स. नंबर 1, जेव्हा तुम्ही गाडी चालवून येता तेव्हा डी मधून डिरेक्टली आर वर शिफ्ट करता, जेव्हा गाडी कम्प्लिटली स्टॉप झालेली नसते तेव्हा. अशा वेळेस ट्रान्समिशन खराब होऊ शकतं. नंबर 2, जेव्हा तुम्ही गाडी पी मध्ये शिफ्ट करता तेव्हा इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक असेल, काही वेळेस ते इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक लागतोच, पण जिथे मॅन्युअल हँड ब्रेक आहे ते सुद्धा तुम्ही लावत नाही, अननेसेसरी पीवर तुम्ही ताण देत असता. नंबर 3 असं आहे की बरेच वेळा असं पाहायला गेलं की तुम्ही गाडी डी मध्ये शिफ्ट करता, ठीक आहे, आणि देन पार्किंग ब्रेक लावता आणि पुढे आहे ना तुम्ही अशीच गाडी सोडून आहे ना बाहेर निघून जाता. हे सुद्धा तुम्हाला करायचं नाही. गाडी चालू ठेवून बाहेर अजिबात पडायचं नाही. गाडी तुम्ही थांबलाय, आतमध्ये कोणीही असो, गाडी पी मध्ये शिफ्ट करा, गाडी बंद करा, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक लावा आणि तरच जा. किंवा पी मध्ये शिफ्ट करा, ओके, आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक लावा गाडी चालू असल्यानंतर आणि देनच बाहेर पडा. त्याच्यानंतर अजून एक कॉमन मिस्टेक करतात बरेच लोक, न्यूट्रलमध्ये करतात आणि देन गाडी बंद करून जातात. अशा वेळेस सुद्धा तुम्हाला गाडी पी मध्ये शिफ्ट करायची, ना की न्यूट्रलमध्ये ठेवायची. तुम्ही न्यूट्रलमध्ये ठेवता उताराला, बरेच लोक काय करतात, न्यूट्रल करतात आणि गाडी उतारायला चालवतात. जे ब्रेक पेडल आहे ना अननेसेसरी, त्याच्यावर सुद्धा फोर्स पाय ठेवून चालवतील गाडी. जर तुम्हाला माहिती आहे की गरज नाही तेव्हा पाय तुम्हाला आहे ना रेस्ट पोझिशनला असला पाहिजे, नेसेसरी ब्रेक पेडलवर नसला पाहिजे. त्या काही कॉमन मिस्टेक्स आहेत ना जे बरेच लोक ऑटोमॅटिक गाडी वापरताना करतात. त्यामुळे पी वर शिफ्ट करा, ऑलवेज हँडब्रेक लावा, गाडी प्रॉपर बंद करा आणि गाडीच्या बाहेर पडा. शॉर्टमध्ये व्हिडिओ होता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.